1935चा भारत सरकार कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 हा भारताच्या घटनात्मक इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा दस्तऐवज मानला जातो. ब्रिटिश संसदेने संमत केलेला हा शेवटचा आणि सर्वात प्रदीर्घ कायदा होता. या कायद्याने भारताच्या भविष्यातील राज्यघटनेचा पाया रचला, म्हणूनच आपल्या सध्याच्या संविधानातील अनेक तरतुदी थेट या कायद्यातून घेतल्या गेल्या आहेत. 1935च्या कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये. हा कायदा अत्यंत गुंतागुंतीचा होता, पण त्याचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे समजून घेता येतील. अखिल भारतीय संघराज्य ऑल इंडिया फेडरेशन या कायद्याने ब्रिटिश प्रांत आणि संस्थानांना प्रिन्सली स्टेट्स एकत्र आणून एक संघराज्य स्थापन करण्याची योजना मांडली. मात्र संस्थानांनी नकार दिल्यामुळे हे पूर्णपणे लागू होऊ शकले नाही. प्रांतीय स्वायत्तता प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी 1919च्या कायद्याने प्रांतांमध्ये जी दुहेरी शासन पद्धती डायरकी होती ती या कायद्याने रद्द केली आणि प्रांतांना अंतर्गत प्रशासनात अधिक स्वायत्तता दिली. केंद्रातील दुहेरी शासन डायरकी ॲट द सेंटर प्रांतांतून दुहेरी शासन काढून ते केंद्रात लागू करण्यात आले. म्हणजे केंद्रातील काही विषय राखीव रिझर्व्ड आणि काही सोपवलेले ट्रान्सफर ठेवले गेले. विषयांची विभागणी अधिकारांची विभागणी 3 याद्यांमध्ये केली गेली. 1. संघसूची फेडरल लिस्ट संरक्षण परराष्ट्र व्यवहार यांसारखे महत्त्वाचे विषय. 2. प्रांतसूची प्रोव्हिन्शियल लिस्ट शिक्षण आरोग्य स्थानिक स्वराज्य यांसारखे विषय. 3. समवर्ती सूची कन्करंट लिस्ट ज्यावर केंद्र आणि प्रांत दोघेही कायदे करू शकत होते. आरबीआयची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशाची चलन व्यवस्था आणि पतनियंत्रण सांभाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. फेडरल कोर्ट 1937 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या धर्तीवर एक फेडरल कोर्ट स्थापन करण्यात आले, जे 2 राज्यांमध्ये किंवा केंद्र आणि राज्यात वाद झाल्यास निकाल देत असे. विभागांची वाढ ब्रह्मदेशाला आत्ताचा म्यानमार भारतापासून वेगळे करण्यात आले आणि सिंधला स्वतंत्र प्रांत बनवण्यात आले. कायद्याचे महत्त्व. तुम्ही जर विचार केला तर आजच्या भारतीय संविधानातील जवळपास 50% पेक्षा जास्त भाग उदा. राज्यपाल पद आपत्कालीन तरतुदी लोकसेवा आयोग या 1935च्या कायद्यावर आधारित आहे. जरी हा कायदा भारतीय जनतेच्या इच्छा पूर्ण करणारा नव्हता, तरीही प्रशासकीय रचनेच्या दृष्टीने तो अत्यंत भक्कम होता. टीप या कायद्यावर त्याकाळी अशी होती की हे एक असे इंजिन आहे ज्याला अनेक ब्रेक आहेत, पण इंजिनच नाही. कारण या कायद्याने भारतीयांना खरी सत्ता दिली नव्हती, ती फक्त काही प्रमाणात अधिकार वाटप होते.